ठीक आहे, चालू करू आपण. येतोय आवाज सर्वांना? हो सर. प्रिव्हियस लेक्चरला आपण पाहिलं होतं की ट्रान्सफॉर्मरचं इक्विव्हॅलंट सर्किट, त्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आणि इक्विव्हॅलंट रिॲक्टन्स. तर आपण डायग्राम पाहतोय ही स्क्रीनवरती. याच्यामध्ये पहा, इनपुट व्होल्टेज V1, इनपुट करंट I1, प्रायमरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स आहे R1, प्रायमरी वाइंडिंगचा जो रिॲक्टन्स आहे X1. त्यानंतर हे नो लोडचं सर्किट आहे. I2 डॅश म्हणजे ऍडिशनल करंट लोडला लागणारा, म्हणजे I2 चा जो काय आहे लोडला जाणारा, त्याचा प्रायमरी साइडचा जो काय रिफ्लेक्शन केलेला फॅक्टर आहे तो आहे I2 डॅश. पुढे तर ह्या ठिकाणी सेम सेकंडरीला पाहतोय आपण. सेकंडरीचा करंट I2, सेकंडरीचा रेजिस्टन्स R2, सेकंडरीचा रिॲक्टन्स X2. या ठिकाणी लोड आपण कनेक्ट केलेला आहे आणि ह्या ठिकाणी दिसते आपल्याला की प्रायमरी वाइंडिंगचा EMF E1 आणि सेकंडरी वाइंडिंगचा EMF E2. तर आपण हे पाहिलं होतं प्रिव्हियस लेक्चरला आणि त्यावेळेस आपण हे पण पाहिलं होतं की ट्रान्सफॉर्मरचं जे काय इक्विव्हॅलंट सर्किट आहे ते 3 कॅटेगरीमध्ये किंवा 3 सर्किटमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. पहिलं आहे नो लोड इक्विव्हॅलंट सर्किट, दुसरं आहे इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ प्रायमरी आणि तिसरं आहे इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ सेकंडरी. हे आपण सुद्धा प्रिव्हियस लेक्चरला पाहिलं होतं. हे नो लोड इक्विव्हॅलंट सर्किट आहे प्रायमरी नो लोड इक्विव्हॅलंट सर्किट. त्याला आपण एक्साइटिंग सर्किट पण म्हणतो. त्यानंतर आपण दुसरं पाहिलं होतं इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ प्रायमरी. त्यानंतर आपण बघितलं होतं इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ सेकंडरी. आणि मग आपण पाहिलं होतं की ट्रान्सफॉर्मरचं इक्विव्हॅलंट सर्किट कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक कॉमनली अजम्पशन करावं लागतं. म्हणजे एक तर कसं आहे, प्रायमरी आणि सेकंडरी ह्या ठिकाणी आपल्याला डिफरंट दिसतंय. आपल्याला अनालिसिस करायचं असेल, कॅल्क्युलेशन करायचं असेल, पॅरामीटर डिटरमाइन करायचं असेल, प्रॅक्टिकली सिम्प्लिफाय करायचं असेल, तर आपल्याला सर्व पॅरामीटर एकत्र घ्यावे लागतील. मग त्यासाठी आपण बघितलं की ट्रान्सफॉर्मरचं जे काही इक्विव्हॅलंट सर्किट आहे ते आपण पाहतो की त्याचं 2 टाईप मध्ये आपण त्याच्या कॅटेगरी पाहायला मिळतात. एक तर काय, इक्विव्हॅलंट सर्किट रेफर टू प्रायमरी साइड, म्हणजे दुसरं आहे इक्विव्हॅलंट सर्किट रेफर टू सेकंडरी साइड. रेफर टू प्रायमरी साइड म्हणजे काय, की सर्व पॅरामीटर कुठे आलेले, प्रायमरीला आलेले. म्हणजे सेकंडरीचे पॅरामीटर म्हणजे I2 असेल, R2 असेल, X2 असेल, सर्व कुठे आलेत, प्रायमरी साइडला आलेले. म्हणजे प्रायमरी ही रेफरन्स साइड. जर प्रायमरीचे सर्व कंपोनंट कुठे गेले की सेकंडरीला गेले, म्हणजे R1, X1, त्याच्यानंतर I1, सर्व कंपोनंट विथ नो लोडचे सर्किट सेकंडरीला गेले तर ते इक्विव्हॅलंट सर्किट रेफर टू सेकंडरी साइड. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत इक्विव्हॅलंट सर्किट रेफर टू प्रायमरी साइड. पहा, याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे ऑल द कंपोनेंट्स ऑन सेकंडरी साइड. म्हणजे सेकंडरी साइडचे सर्व पॅरामीटर्स किंवा कंपोनंट, सेकंडरी साइडला कोणते कोणते कंपोनंट आहेत, रेजिस्टन्स आहे सेकंडरी वाइंडिंगचा, रेजिस्टन्स रिॲक्टन्स आहे सेकंडरी वाइंडिंगचा, हे सर्व प्रायमरी साइडला काय झाले, ट्रान्सफर झाले. ओके, दिस सर्किट मे रेफर्ड ॲज, कारण हे सर्व पॅरामीटर पुढे ट्रान्सफर होत आहेत प्रायमरी साइडला, म्हणून आपण याला म्हणतो की दिस सर्किट मे रेफर्ड ॲज अ इक्विव्हॅलंट सर्किट टू प्रायमरी साइड. कारण सर्व पॅरामीटर कुठे आले आहेत, आता प्रायमरी साइडला आलेले. पहा आता ह्या ठिकाणी आता जो काय मधला
वाइंडिंग आहे प्रायमरी आणि सेकंडरी ती सर्व काय झालेली आहेत आपण मिनिमाइज केलेली. म्हणजे पहा प्रायमरीचं इनपुट व्होल्टेज V1, प्रायमरीचा करंट I1, R1 दिसतोय, प्रायमरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स X1 दिसतोय, प्रायमरी वाइंडिंगचा रिअॅक्टन्स. त्यानंतर हे नो लोडचं सर्किट, त्यानंतर I2 डॅश. आता ह्या ठिकाणी वाइंडिंग होती पहा, 2 डॉट दिलेले आहेत. आता सर्व सर्किट काय झालं युनिफॉर्म झालेले. ओके, म्हणजे आता काय झालंय ह्या ठिकाणी E1 इज इक्वल टू E2 डॅश. म्हणजे सर्वांना माहिती आहे प्रायमरीचा ईएमएफ आहे E1. आता सेकंडरीचा ईएमएफ पुढे आलेला आहे प्रायमरीला आलेला आहे म्हणून तो झाला E2 डॅश. E2 चा झाला E2 डॅश. आता सेकंडरी वाइंडिंगचा जो रेजिस्टन्स आहे वाइंडिंगचा तो R2 होता, तो आता प्रायमरी साइडला आलाय म्हणून तो झालाय R2 डॅश. सेकंडरी वाइंडिंगचा जो काय आहे रिअॅक्टन्स तो X2 होता, तो ट्रान्सफर झाल्यानंतर झाला X2 डॅश. त्यानंतर ह्या दोन्हींचा कॉम्बिनेशन जो आहे Z2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचा इम्पिडन्स तो काय झाला Z2 डॅश झालेला आहे. लोडचा इम्पिडन्स आहे ZL, तो प्रायमरी साइडला शिफ्ट झाला म्हणून झाला ZL डॅश. लोडच्या अक्रॉस व्होल्टेज आहे V2, ते प्रायमरी साइडला आपण ट्रान्सफर केल्यामुळे काय झालंय V2 डॅश झालेलं आहे. म्हणजे इन शॉर्ट हे डॉटेड जो पोर्शन दिसतोय तुम्हाला हा संपूर्ण डॉटेड जो पोर्शन दिसतोय डॉटेड लाईन केलेला हा काय दिले कॉम्पोनंट ट्रान्सफर्ड फ्रॉम सेकंडरी साइड टू प्रायमरी साइड. म्हणजे सेकंडरी साइडचे कॉम्पोनंट प्रायमरी साइडला काय झालेले आहेत ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, त्यानंतर आता पुढे पहा सर्वांना लक्ष झालं हे की सेकंडरी साइडचे कॉम्पोनंट हे प्रायमरी साइडला काय झालेले आहेत ट्रान्सफर झालेले आहेत म्हणून आपण काय म्हणतो की त्या ठिकाणी त्याला आपण डॅशने रिफ्लेक्स करतोय. म्हणजे जो R2 आहे तो R2 डॅश झालेला आहे, X2 चा X2 डॅश झालेला आहे, R2 डॅश प्लस X2 डॅशचा कॉम्बिनेशन Z2 चा Z2 डॅश झालेला आहे. त्यानंतर ZL डॅश झालेला आहे, V2 डॅश झालेला आहे. म्हणजे हे पहा हे इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ ट्रान्सफॉर्मर रेफर टू प्रायमरी साइड. सर्वांनी समजून घ्या. सेम आता नंतर आपण पाहणार आहे इक्विव्हॅलंट सर्किट रेफर टू सेकंडरी. म्हणजे प्रायमरी जे कॉम्पोनंट आहेत I1, V1, R1, X1 पूर्ण हे सेकंडरी जाणार आहे. खाली पहा R2 डॅश, X2 डॅश, Z2 डॅश, ZL डॅश, V2 डॅश या कसल्या व्हॅल्यू आहेत R2, X2, Z2, ZL आणि V2 च्या आहेत. पण कधी व्हेन ट्रान्सफर टू प्रायमरी साइड. म्हणजे ज्यावेळेस R2, X2, Z2, ZL अँड V2 ज्यावेळेस सेकंडरी साइडला आहेत त्यावेळेसच्या व्हॅल्यू त्यांच्या, पण ज्यावेळेस ते प्रायमरी साइडला जातील त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला डॅश रिफ्लेक्स झालेला पाहायला मिळेल. आता याचे फॉर्म्युला याचे डेरिव्हेशन नाही आपल्याला, पण सर्वांनी पाहून घ्या. R2 डॅशचा फॉर्म्युला काय आहे R2 अपॉन K स्क्वेअर. सर्वांना माहिती आहे K काय आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे. X2 काय आहे X2 डॅश X2 अपॉन K स्क्वेअर. ZL डॅश ZL अपॉन K स्क्वेअर. म्हणजेच ZL काय आहे सेकंडरीचा रिअॅक्टन्स लोड रिअॅक्टन्स किंवा इम्पिडन्स म्हणतो आपण. X2 सेकंडरीचा रिअॅक्टन्स, R2 काय आहे सेकंडरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स डिवाइडेड बाय K स्क्वेअर. म्हणजे हा झाला ज्यावेळेस तो प्रायमरीला ट्रान्सफर होईल त्यावेळेस Z2 डॅश Z2 अपॉन K स्क्वेअर. E2 डॅश इज इक्वल टू V2 डॅश इज इक्वल टू E2 अपॉन K. म्हणजेच या ठिकाणी पहा K चा व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता N2 अपॉन N1. म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणजेच I2 डॅश ची व्हॅल्यू आलेली KI2. ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवायचं सर्वांनी, कारण न्यूमेरिकल आहे त्याच्यावरती. हेच व्हॅल्यू वापरून आपण काय करणार आहे की डिटरमाइन करणार आहे ट्रान्सफॉर्मरचं कॅल्क्युलेशन. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॉमन दिसेल रेजिस्टन्स रिअॅक्टन्स आणि इम्पिडन्स. या ठिकाणी काय होतंय डिवाइड बाय K स्क्वेअर. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशिओचा स्क्वेअरने डिवाइड होतोय.
त्याची ओरिजिनल व्हॅल्यू डिवाइड बाय ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा स्क्वेअर. त्यानंतर ईएमएफ असेल, व्होल्टेज असेल, त्या ठिकाणी काय असेल, डिवाइड बाय ओनली के. ओके. आणि करंट असेल तर मल्टिप्लाय बाय के. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवायला अडचण नाही. R2 डॅश, X2 डॅश, ZL डॅश आणि Z2 डॅश याच्या ज्या व्हॅल्यू काढतोय आपण डिवाइड बाय के स्क्वेअर. न्यूमरेटरला त्याची ओरिजिनल व्हॅल्यू ज्यावेळेस ती सेकंडरीला होती त्यावेळेस R2 डॅश सेकंडरीला होता त्यावेळेस काय होता तो R2. X2 डॅश ज्यावेळेस सेकंडरीला होता व्हॅल्यू काय होती X2. ZL डॅश होता सेकंडरीला त्यावेळेस व्हॅल्यू होती ZL. ह्या पद्धतीने आपण काय करतोय की डिवाइड बाय के स्क्वेअर ने काढतोय. ईएमएफ असेल, व्होल्टेज असेल तर डिवाइड ओनली बाय के. ओके. आणि करंट असेल तर मल्टिप्लाय बाय के. म्हणजे इम्पिडन्स, रिॲक्टन्स याला आपण काय करतोय की डिवाइड बाय के स्क्वेअर करतोय. त्यानंतर ईएमएफ, व्होल्टेज असेल तर डिवाइड बाय ओनली के आणि करंट असेल तर मल्टिप्लाय बाय के. आता इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू सेकंडरी साइड. म्हणजे आता सर्वांना माहिती आहे सर्व पॅरामीटर प्रायमरीचे पुढे जाणारे सेकंडरी जाणार आहे. म्हणजे पहा पहिला पॉइंट, ऑल द कॉम्पोनंट्स ऑन प्रायमरी साइड. म्हणजे सर्व प्रायमरीचे कॉम्पोनंट पुढे जाणार आहेत, सेकंडरी जाणार आहेत. आर ट्रान्सफर टू सेकंडरी साइड. म्हणजे ऑल द कॉम्पोनंट्स ऑन प्रायमरी साइड ऑफ द ट्रान्सफॉर्मर are transferred to secondary side. This circuit may referred as equivalent circuit to secondary side. Refer to secondary side. म्हणजे याला आपण काय म्हणतो equivalent circuit refer to secondary side. आता पहा या ठिकाणी सेकंडरीचे पॅरामीटर ऑलरेडी सर्वांना माहिती आहे R2, X2, Z2 आणि ZL आणि या ठिकाणी V2 आणि ईएमएफ आहे E2. इथपर्यंत माहिती सर्वांना. आता काय होईल की प्रायमरीचे पॅरामीटर सेकंडरीला गेलेले आहेत. म्हणजे V1 काय झालाय, V1 डॅश झालाय. I1 काय झालाय, I1 डॅश. R1 झालाय R1 डॅश. X1 डॅश, X1 चा X1 डॅश. या दोन्हींचा कॉम्बिनेशन Z1 चा Z1 डॅश झालाय. आता नो लोडचं सर्किट म्हणजे एक्साइटिंग सर्किट सुद्धा गेलेलं आहे. I0 चा झाला I0 डॅश. IC चा झाला IC डॅश. IM किंवा IMU चा झाला IM डॅश. R0 आणि X0 झाला R0 डॅश आणि X0 डॅश. म्हणजे हे आधी प्रायमरीचा ईएमएफ E1 हा सेकंडरीला गेलाय. म्हणजे काय झालाय E1 डॅश झालेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जे पॅरामीटर साईड चेंज करतील त्यांना डॅश काय होतोय, रिफ्लेक्ट होतोय. ओके. तर हे आहे इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ अ ट्रान्सफॉर्मर रेफर टू सेकंडरी. आता फॉर्म्युल्याचे परत पाहूया. परत सेम R1 डॅश, X1 डॅश, Z1 डॅश, R0 डॅश, X0 डॅश, I1 डॅश and E1 डॅश आर द व्हॅल्यूज. कशाच्या व्हॅल्यू द्या R1, X1, Z1, R0, X0, I1 and E1 रिस्पेक्टिव्हली. कधी होत आहेत त्या वेन ट्रान्सफर टुवर्ड दी सेकंडरी साइड. म्हणजे ज्यावेळेस ते सेकंडरी साइडला ट्रान्सफर होतील त्यावेळेस त्याला डॅश लागतील. आता ह्या ठिकाणी पहा R1 ची व्हॅल्यू, R1 डॅश ची व्हॅल्यू म्हणजे R1 डॅश, R0 डॅश, X1 डॅश, X0 डॅश इम्पिडन्स. म्हणजे जिथं रेजिस्टन्स असेल, रिॲक्टन्स असेल, इम्पिडन्स असेल तिथं आता के स्क्वेअर काय होईल, मल्टिप्लाय होईल ओरिजिनल व्हॅल्यूला. पहा मगाशी काय व्हायचं, डिवाइड व्हायचं के स्क्वेअरने. सेकंडरीचे प्रायमरीला आले तर त्यावेळेस काय व्हायची, जो काय R2 डॅश आहे त्याची व्हॅल्यू होती R2 अपॉन के स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी R1 डॅश ची व्हॅल्यू काय आली, के स्क्वेअर R1. म्हणजे सेकंडरीचा प्रायमरीला आला तर डिवाइड बाय के स्क्वेअर. प्रायमरीचा सेकंडरीला गेला तर मल्टिप्लाय बाय के स्क्वेअर. म्हणजे R1 डॅश ची व्हॅल्यू के स्क्वेअर R1, R0 डॅश ची व्हॅल्यू के स्क्वेअर R0, X1 डॅश ची व्हॅल्यू के स्क्वेअर X1, X0 डॅश ची व्हॅल्यू के स्क्वेअर X0, Z1 डॅश ची व्हॅल्यू के स्क्वेअर Z1. आता ईएमएफ मगाशी आपण पाहिलं होतं
की सेकंडरीचा ईएमएफ प्रायमरीला आला, म्हणजे E2 डॅश इज इक्वल टू काय होता, E2 अपॉन के होता. आता ह्या ठिकाणी पहा, प्रायमरीचा ईएमएफ सेकंडरी साईडला गेलाय, E1 डॅश ची व्हॅल्यू काय आलं, के अपॉन E1. आणि मग अशी काय होतं, करंट मल्टिप्लाय होता, I2 डॅश इज इक्वल टू के I2. ह्या ठिकाणी I1 डॅश इज इक्वल टू I1 अपॉन के. सर्वांनी नोटबुक मध्ये लिहून घेतला असेल तर लक्षात येईल. मी परत सांगतोय, नोटबुकला लेक्चरला नोटबुक घेऊन बसा. मी काय कोणाला नोट्स वगैरे देणार नाही, डायरेक्ट जे लेक्चरला होईल तेच फायनल असेल. करंट आता I0 डॅश I0 अपॉन के. या ठिकाणी पुन्हा के ची व्हॅल्यू ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे N2 अपॉन N1 किंवा V2 अपॉन V1 किंवा E2 अपॉन E1 किंवा I1 अपॉन I2. तर हे आपण बघितलं इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू सेकंडरी पाहिलं. दोन्हींचे व्हॅल्यू जे आहेत ते थोडेसे चेंज आहेत. आता आपण पुढे जाऊया, अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे आपण बघितलं, इट मे बी ड्रॉन फ्रॉम बोथ केस 1 अँड केस 2. म्हणजे आपण बघितलं इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी किंवा इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू सेकंडरी. याच्यापैकी तुम्ही कुठले काढू शकता नाही का, ते काय असेल तुमचं अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलेंट सर्किट. म्हणजे हे काय वेगळं नाही, पॉइंट तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी दिलेला आहे. आपण पहिल्यांदा पाहिलं इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ ट्रान्सफॉर्मर. सर्वांनी पहा, पुन्हा एकदा डिवाइड करतोय. हा, हे पहा 3.5 बघ आपण. इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स अँड रिऍक्टन्स. ठीक आहे, याला तुम्ही म्हणू शकता अप्रॉक्सिमेट इक्विव्हॅलेंट सर्किट. पण या ठिकाणी पहा, तुम्हाला सर्व पॅरामीटर प्रायमरी, सेकंडरी आणि नो लोड इक्विव्हॅलेंट सर्किट दिसेल. प्रायमरी वाइंडिंग पण दिसते, सेकंडरी वाइंडिंग पण दिसते. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण डिटेल मध्ये दिलेलं आहे. बरोबर, याच्यात 3 टाईप केलेले आहेत, नो लोड इक्विव्हॅलेंट सर्किट, इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ प्रायमरी अँड इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ सेकंडरी. आणि मग आपण डिटेल मध्ये बघितलं हे नो लोड इक्विव्हॅलेंट सर्किट, त्याला आपण एक्साइटिंग सर्किट सुद्धा म्हणतो आपण. त्यानंतर इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ प्रायमरी, त्यानंतर इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ सेकंडरी. आणि मग आपण बघितलं इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी साइड किंवा इक्विव्हॅलेंट सर्किट टू सेकंडरी साइड. आणि मग आपण पाहिलं सर्व पॅरामीटर प्रायमरीला आले, ते झालं इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी साइड. आणि मग त्यावेळेस बघितलं आपण वाइंडिंगच्या ठिकाणी डायरेक्ट 2 डॉट आलेले, इथपर्यंत सर्किट आहे, E1 पर्यंत सेम आहे. इथून पुढे जेवढे पॅरामीटर म्हणजे E2 असेल, R2 असेल, सगळे शिफ्ट झाले सेकंडरीचे, ते डॅश आहेत. आणि त्या ठिकाणी आपण जे फॉर्म्युले पण पाहिले, याचा डेरिव्हेशन आहे. त्यानं आपण बघितलं इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ सेकंडरी साइड. सर्व आता प्रायमरीचे कॉम्पोनंट पॅरामीटर सेकंडरी साइडला गेलेले आहेत. बरोबर, तर त्या ठिकाणी सर्वांना दिसतंय की जे काय प्रायमरीचे पॅरामीटर असतील सर्व डॅश मध्ये होतील आणि त्याचे आपण फॉर्म्युले पाहिले. तर हे सर्व तुम्हाला मी सांगतोय, डायग्रामचा पार्ट आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला नोटबुक मध्ये लिहावंच लागेल. नुसतं तोंड घेऊन लेक्चरला बसायची नाही. पुढे सर्वात महत्वाचा पार्ट, कॅल्क्युलेट
regulation and efficiency by open circuit and short circuit test and direct loading for the given type of transformer. म्हणजे याच्यावरती थिअरी पण आहे आणि न्यूमरिकल पण आहे. मी परत सांगतोय, ज्या युनिटमध्ये मॅक्झिमम न्यूमरिकल्स आहेत, न्यूमरिकलला जवळजवळ आपल्याला 3 ते 4 लेक्चर लागतील. त्यामुळे सांगतोय की तुम्हाला नोटबुक घेणं आणि लेक्चरला बसणं जरी ऑनलाईन असेल तरी कंपल्सरी, कारण हाताखालून तुमच्या गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आता थोडस प्रॅक्टिकल ओरिएंटेड पार्ट आहे हा. म्हणजे सर्वांना माहिती, आपण एखाद्या इक्विपमेंट वरती टेस्ट करतो, त्याचं काहीतरी आउटकम असतं. तर पहा इथं आपण ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट टेस्ट करतोय किंवा डायरेक्ट लोडिंग टेस्ट करतोय. कशासाठी करतोय? रेग्युलेशन आणि इफिशियन्सी. म्हणजे दोन्ही टेस्टचं आउटकम सेम आहे. रेग्युलेशन, इफिशियन्सी, लॉसेस डिटरमाइन करायची. तर ठीक आहे, आपण त्या टेस्ट पाहणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेशन, इफिशियन्सी, डायरेक्ट लोडिंग, ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट मेथड आणि ऑल डे इफिशियन्सी ह्या टर्म्स माहिती पाहिजे. पहिले टर्म आहे व्होल्टेज रेग्युलेशन. तर पहा, हा जो काही कन्सेप्ट आहे हा एक्सप्लेन केलेला आहे लोड करंट वर्सेस जे काय आहे सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज. म्हणजे लोड करंट सर्वांना माहिती आहे सेकंडरीचा पॅरामीटर आहे. लोड हा ट्रान्सफॉर्मर मध्ये सेकंडरीला कनेक्ट केलेला आहे, म्हणजे IL, आणि सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज म्हणजे काय V2. तर ह्या ठिकाणी पहा, नो लोड व्होल्टेज म्हणजे ज्यावेळेस लोड कनेक्ट नसेल त्यावेळेस काय असेल, V2 इज इक्वल टू E2 असेल. ही डॉटेड लाईन आहे पहा. आपण काय म्हणूया, ती लाईन आहे 230 व्होल्टची, म्हणजे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आपण किती केला तर ती लाईन आपण म्हणूया की 230 व्होल्टची आहे. पुढे आपण लोड कनेक्ट केला, कॅपॅसिटी लोड. जसा जसा लोड वाढेल किंवा आपण इन्क्रीज करूया तसं काय होतंय की आपल्याला लोड करंट वाढतोय, तसं तुम्हाला काय भेटतंय की टर्मिनल व्होल्टेज वाढलेलं दिसतंय. ओके, म्हणजे 1 एम्पियरला असेल 221, 2 एम्पियरला असेल 235, 3 एम्पियरला असेल 240. जे काही नो लोडचं व्होल्टेज आहे ते 230 आहे. म्हणजे लोड वाढवतोय, लोड करंट वाढतोय, टर्मिनल व्होल्टेज पण वाढतोय. ती केस आहे कॅपॅसिटिव्ह लोडची. पुढे आता रेजिस्टिव्ह लोड आणि इंडक्टिव्ह लोड. सर्वांना माहिती आहे या ठिकाणी काय होतंय की जसं आपण लोड वाढूया, म्हणजे सपोज 1 एम्पियर किती झालं 228, त्यानंतर 2 एम्पियर 225, 3 एम्पियर सपोज किती होईल 220 होईल. म्हणजे जसा लोड वाढूया तसं काय होतंय, ही व्होल्टेजची लाईन डिक्रीज होत चालली पहा. रेजिस्टिव्ह लोडला थोडीशी कमी प्रमाणात होती, पण इंडक्टिव्ह लोडला जास्त प्रमाणात आपल्याला व्होल्टेज ड्रॉप झालेलं पाहायला मिळतं. ओके, आता या ठिकाणी 2 टर्म समजून घ्या, नो लोड व्होल्टेज आणि फुल लोड व्होल्टेज. नो लोड व्होल्टेज म्हणजे काय? इट इज नो लोड व्होल्टेज अक्रॉस दी सेकंडरी टर्मिनल्स व्हेन लोड करंट इज 0. म्हणजे ज्यावेळेस लोड करंट 0 असेल किंवा लोड कनेक्टच केलेलं नसेल त्यावेळेसचं व्होल्टेज कुठलं सेकंडरीच्या अक्रॉसचं, त्याला आपण काय म्हणतो, नो लोड व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी टर्मिनल. पण लोड त्यावेळेस 0 असतो. फॉर अ ट्रान्सफॉर्मर नो लोड व्होल्टेज, लोड कुठे जोडतो आपण सेकंडरी साईडला. म्हणजे ट्रान्सफॉर्मर्सला आपण नो लोड व्होल्टेज आपण काय म्हणतो, हे नेहमी E2 असतं. E2 काय आहे, सेकंडरी वाइंडिंगचा EMF. आता लोडच्या अक्रॉस व्होल्टेजच नाही, म्हणजे लोड करंटच नाही, त्यामुळे E2 इज इक्वल टू V2 असणार आहे, फुल लोड व्होल्टेज. आता आपण लोड कनेक्ट करायचा आहे आणि फुल काय करतो आपण, जर लोड 5 एम्पियरचा असेल, 10 एम्पियरचा असेल, 20 एम्पियरचा असेल, काहीतरी लोडचं स्पेसिफिक लिमिट असतं.
तेवढा करंट आपण लोड म्हणून पास करायचा आहे. म्हणजे इट इज सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज when specified load current is flow through the secondary. म्हणजे लोडचा जो स्पेसिफाईड करंट असेल तेवढा फुल करंट पास करायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचंय, टर्मिनल व्होल्टेज काय करायचंय, नोट डाऊन करायची. ते काय असेल, फुल लोड व्होल्टेज असेल. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जसा लोड वाढेल रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोड काय होते, व्होल्टेज कमी होते पहा. आणि जसा लोड वाढेल तसं कॅपॅसिटर लोडच्या बाबतीत काय होतंय, तुम्हाला ईएमएफ जो आहे किंवा व्होल्टेज आहे सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज ते तुम्हाला इन्क्रीज झालेलं दिसतंय. Definition of voltage regulation. It is defined as change in secondary terminal voltage, म्हणजे V2 from no load to full load with primary voltage and temperature of transformer maintain constant. म्हणजे आपल्याला प्रायमरीचं व्होल्टेज आणि प्रायमरीचं टेम्परेचर ज्यावेळेस कॉन्स्टंट असेल त्यावेळेस आपण चेंज करतो. कशामध्ये, सेकंडरी मध्ये. कसा चेंज करणार, लोड चेंज करणार आपण, नो लोड टू फुल लोड. आणि हा जो काही चेंज आहे त्या चेंजला आपण काय म्हणतो, व्होल्टेज रेग्युलेशन म्हणतो. पहा या ठिकाणी पर्सेंटेज रेग्युलेशन करतो आपण, E2 मायनस V2 अपॉन E2. E2 काय आहे, नो लोड सेकंडरी व्होल्टेज. V2 काय आहे, फुल लोड सेकंडरी व्होल्टेज डिवाइड बाय E2. पाहिलं E2 आणि V2 दिले, नो लोड सेकंडरी व्होल्टेज इन व्होल्ट आणि V2 फुल लोड सेकंडरी व्होल्टेज इन व्होल्ट. पर्सेंटेज मध्ये आहे म्हणून या ठिकाणी आपण 100 ने मल्टिप्लाय करतोय. पुढे म्हणजे ह्या ज्या एक्सप्रेशन वरून आहे, विथ इन्क्रीज इन लोड करंट, म्हणजे आपण जर लोड करंट किंवा सेकंडरी करंट I2 और IL इन्क्रीज करत गेलो, द व्हॅल्यू ऑफ फुल लोड व्होल्टेज डिक्रीजेस. म्हणजे जे V2 आहे त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि रेग्युलेशन काय होतंय, वाढत चाललेले. रेग्युलेशन जास्त असेल तर आपण त्याला म्हणतो पुअर. आणि आयडियल व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन ते 0% असतं. बरोबर. आता दुसरी केस पाहूया आपण. कॅपॅसिटर लोडला रेग्युलेशन तुम्हाला निगेटिव्ह दिसतंय आणि रेजिस्टिव्ह इंडक्टिव्ह लोडला तुम्हाला ते पॉझिटिव्ह दिसते. पहा या ठिकाणी फॉर इंडक्टिव्ह अँड रेजिस्टिव्ह लोड जसा लोड करंट वाढेल अकॉर्डिंगली आयआर ड्रॉप म्हणजे इम्पिडन्स काय होतो, इन्क्रीज होतोय. म्हणजे त्यावेळेस काय होते, जे काय आपलं सेकंडरीचं व्होल्टेज आहे ते पण आपलं कमी होतंय आणि रेग्युलेशन काय होते आपल्या ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळते. इट हॅज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू फॉर सच टाइप ऑफ लोड. म्हणजे रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोडला तुम्हाला रेग्युलेशन पॉझिटिव्ह मिळते. आता कॅपॅसिटिव्ह लोडला, फॉर कॅपॅसिटिव्ह लोड सेकंडरी व्होल्टेज इन्क्रीजेस, लोड करंट सुद्धा इन्क्रीज होतोय. दिस इज ड्यू टू आयआर ड्रॉप इम्पिडन्स इज ऍडेड इन सेकंडरी व्होल्टेज. कॅपॅसिटिव्ह लोडला ऍड होतोय आयआर ड्रॉप, रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह ड्रॉपला तो कॅन्सल होतोय आणि त्यावेळेस रेग्युलेशन डिक्रीज दी बिलो 0 व्हॅल्यू. म्हणजे त्यावेळेस रेग्युलेशन आपल्याला निगेटिव्ह झालेलं पाहायला मिळते. म्हणजेच रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोड, रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोडला आपल्याला रेग्युलेशन हे आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळते. कॅपॅसिटिव्ह लोडला आपल्याला हे निगेटिव्ह पाहायला मिळते आणि आयडियल व्हॅल्यू ऑफ रेग्युलेशन किती आहे, 0 आहे. ओके.
इम्पॉर्टंट याच्यामध्ये पाहा लक्षात ठेवण्यासाठी the secondary terminal voltage depends on magnitude of load current. म्हणजे सेकंडरीचं टर्मिनल व्होल्टेज हे कशावर डिपेंड आहे? मॅग्निट्यूड ऑफ लोड करंट I2 और IL ऍज वेल ऍज अ टाइप ऑफ लोड. म्हणजे आपण बघितलं रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह लोडला आपण पाहतो ते इक्वेशन पॉझिटिव्ह आहे आणि कॅपॅसिटिव्ह लोडला ते निगेटिव्ह आहे. म्हणजे सेकंडरीचं टर्मिनल व्होल्टेज कॅपॅसिटिव्ह लोडला वाढतंय, रेजिस्टिव्हला थोडंसं कमी होतोय आणि इंडक्टिव्हला जास्त कमी होतोय. म्हणजे जे काय सेकंडरीचं टर्मिनल व्होल्टेज आहे ते डिपेंड आहे कशावरती? लोड करंट I2 और IL ऍज वेल एज टाइप ऑफ लोड. लोड कोणता आहे? कॅपॅसिटिव्ह आहे, इंडक्टिव्ह आहे का रेजिस्टिव्ह आहे? बरोबर. तर मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया. थोड्याशा जनरल इन्स्ट्रक्शन देतोय मी, सर्वांनी लक्ष द्यायचंय काळजीपूर्वक.